हॅलो एव्हरीवन अँड हिअर्स द पार्ट 2 ऑफ माय गोवा ड्रीम. सो मग आम्ही सकाळी 6 वाजता उठून निघालो मॉर्निंग वॉकला, कारण मला गोव्याचा सनराईज बघायचा होता. बाकी तिघं झोपलेले, पण मी आणि अझीम निघालो अंजुना बीचला सनराईज बघायला. आणि गोवा म्हटलं की नाईट पार्टीज, म्हणून सकाळी रस्त्यावर कुत्रंसुद्धा नव्हतं. अँड देन केम द गोवा बीच. I could literally feel my heart beating faster because it was my childhood dream and it did come true. And then थोडा वेळ आम्ही बीचवर थांबलो, फिरायला लागलो. सकाळचं कोणी नसल्यामुळे अख्खा बीच आमचा होता. Everything felt unreal. And then we enjoyed the view at the Parra Road. And the trees made the Goa even more beautiful. आणि मग सीलिंग क्रॉस करून आम्ही निघालो द बेसिलिका चर्च पाहण्यासाठी. अँड वी वर लकी इनफ टू विटनेस द सेरेमनी दॅट हॅपन्स ओनली वन्स इन 10 years. आणि इथे आम्ही पाहिली सेंट फ्रान्सिस झेवियर यांची 470 years ओल्ड बॉडी आणि त्यासाठीचं फंक्शन. मी माझा जिगरी असं माकडागत चढून ते फंक्शन बघत होते. मग त्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगसाठी, जिथे आम्ही काहीच घेतलेलं नाही. आता नेक्स्ट स्पॉट कोणता हे ठरवत आम्ही तिकडून निघालो. आणि दीज वर द ब्युटिफुल हाऊसेस ऑफ गोवा. आणि हे माझे मित्र तिथलच्या एका लोकल गाईडला विचारताना की आता आम्ही गोव्यात नक्की काय बघायचं आहे. आणि मग आम्ही गेलो द लेडी ऑफ पिलर चर्चला. हे खूपच सुंदर असं ते चर्च होतं. इथे थोडं प्रे करून मग आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉटला. ऑफ कोर्स, हू विल मिस द गोवा बेकरी. And then we headed to South Goa. And South Goa was all about nature, long trees and beautiful views. It was a heavenly experience. आणि आमचं काहीतरी गाडीत वेगळंच सुरू होतं, विच आय विल अपलोड लेटर इन द शॉर्ट्स. आणि आमचे अझीम भाऊ फुल फॉर्ममध्ये आले होते, जे घाटात हात करून गाड्यांना सिग्नल देत होते. आणि मग आम्ही गेलो काबो दे रामा बीचला सनसेट बघायला. अँड आय जस्ट कांट एक्सप्रेस इन वर्ड्स हाऊ ब्युटिफुल इट वॉज. That feeling to be on the Goa beach with your best friends and without even lying at home. Surreal, isn't it? लाइफ में एक समझने वाली माँ और 4 घुमाने वाले दोस्त मिल जाए, लाइफ सेट है बॉस. आणि जर तुम्ही बॅकग्राऊंड नीट ऐकत असताल तर तुम्हाला आमचे वादसुद्धा ऐकू येतील. सो गोवा जितकं सुंदर दिसत होतं तेवढेच आमचे वादसुद्धा चालू होते. आणि या पॉईंटला मी खूप इमोशनल झालते. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. आणि मग आम्ही खायला गेलो गोवा स्पेशल फिश थाली. आणि मग नागेशला पंप करायला अजूनही फुल व्हॉल्यूमवर अशी गाणी लावली होती की नागेशने गाडी चालवली नाही, उडवली पाहिजे. आणि मग गाण्यांचा फुल फील घेत आम्ही निघालो पालोलेम बीचची नाईट लाईफ बघायला. अँड इट वॉज सरियल. इट वॉज अ सीन स्ट्रेट आउट ऑफ अ मूवी. पालोलेमची नाईट लाईफ एन्जॉय करून आम्ही सकाळी पोचलो द बागा बीचला, द मोस्ट फेमस बीच ऑफ गोवा. किती सुंदर आहे ना. चौकडे कचराच कचरा आणि ते करणारे लोक. दिस इज अ जेंटल रिमाइंडर, प्लीज डोंट लिटर अराउंड वेन यू आर ऑन अ ट्रिप. मग आम्ही आमच्या परतीचा प्रवास सुरू केला. कोकणात येताच आमची गाडी बंद पडली, पण देवाच्या कृपेने काही न होता आम्ही सुखरूप आमच्या घरी पोचलो. अँड इट वॉज द बेस्ट ट्रिप ऑफ आर लाईफ. सो अशी होती आमची गोवा ट्रिप. थँक्यू फॉर वॉचिंग.